तात्याच्या मोहिते कॉलनीमध्ये 3 कोटीची आम्ही बाग केलेली आहे. तशी आज कोल्हापुरामध्ये कुठेही बाग नाही आहे. ती एक केलेली आहे. परत साळुंखे नगरमध्ये 50 लाखाचा आम्ही ऑक्सिजन पार्क तयार केलेला आहे. परत ज्येष्ठ नागरिकांना आज ज्येष्ठ नागरिकांची संख्या पण खूप आहे. त्यांच्यासाठी हॉल सेपरेट करून दिलेला आहे. नमस्ते. लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण प्रभाग क्रमांक 20 मध्ये नेहमी आपण काँग्रेसचे जे निष्ठावंत असे कार्यकर्ते आहेत त्यांचा जो खास असा विशेष असा उपक्रम घेतो आणि त्यांची मुलाखत घेतो. त्यामध्ये पूर्वीपासून ज्यांच्या घराण्यामध्ये 2 वेळा नगरसेवक आणि विविध पदं आली 15-20 असे एकनिष्ठ ज्यांचं घराणं मांडलं जातं ते धीरज पाटील यांच्याशी आपण खास बातचीत करत आहोत आणि जाणून घेत आहोत की आत्ताची जी निवडणूक आहे महानगरपालिकेची त्यामध्ये सध्याच्या ज्या घडामोडी होत आहेत त्या घडामोडीमध्ये त्यांची बाजू काय आहे आणि ते निष्ठावंत म्हणून आता प्रभाग क्रमांक 20 मध्ये कसा लढा देणार आहेत त्या संदर्भात जाणून घेतोय आपण. नमस्ते साहेब. नमस्ते सर. आपण काँग्रेसमध्ये खरोखरच अनेक पिढ्या म्हटलं तरी का वावगं ठरणार नाही. बंटी साहेबांशी तुम्ही एकनिष्ठ आहात आणि बंटी साहेबांनी पण तुम्हाला वेळोवेळी संधी दिलेली आहे. तर आत्ताची जी स्पर्धा आहे तुम्ही त्यामध्ये उत्सुक पण दिसताय. यामध्ये तुमची वाटचाल कशी असणार आहे? गेले 10 ते 15 वर्ष आम्ही नगरसेवक म्हणून जनतेची सेवा आमच्या प्रभागात साळुंखे नगरमध्ये करत आलेलो आहे आणि आम्हाला वेळोवेळी बंटी साहेबांनी त्यासाठी मदत पण केलेली आहे. परत आम्हाला त्यांनी तिकीट देऊन चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही नागरिकांची कामं परत आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून जनतेची कामं गेली 15 वर्ष आम्ही करत आलेलो आहे. त्याचा अनुभव एक आम्हाला गेले 20 वर्ष तर 2005 पासून माझी आई नगरसेवक होती. 2015ला माझी पत्नी नगरसेविका झाली. आमच्याकडे अनुभव खूप आहे आणि प्रशासनामध्ये काम कसं करायचं हा अनुभव असल्यामुळे की नागरिकांची कामं ही सोपी होत गेलेली आहे. त्यामुळं येणारी ही निवडणूक ही लढण्यासाठी मी बंटी साहेबांच्या म्हणजे काँग्रेस पक्षातून इच्छुक आहे. आता साधारणतः हा प्रभाग जुना मध्ये सध्याच्या घडीला इथे मतदारसंख्या किती आहे? मतदारसंख्या 6,500 ते 7,000 मतदारसंख्या आहे. म्हणजे हा प्रभाग सुद्धा तुमचा विजयामध्ये फार मोठा हातभार लावू शकतो. हो. प्रभाग क्रमांक 20 मध्ये. मग हा प्रश्न विचारण्यामागचा हेतू असा होता की गेले 2 म्हणजे आई आणि एकदा मिसेस म्हणतात म्हणजे 10 वर्ष तुम्हाला या प्रभागासाठी मिळाली होती. त्या प्रभागामध्ये वाखाणण्यासारखं काय काम केलं तुम्ही हे आमच्या जनतेनं म्हणजे आता हा वॉर्ड 5 प्रभागाचा 1 वॉर्ड झालेला आहे. मग त्यामध्ये इथल्या लोकांना काय माहिती असेल पण 4 वॉर्डामध्ये लोकांना तुमची निवड करताना त्यांनाही त्या कामाची माहिती होणं आवश्यक आहे. या संदर्भात काय सांगाल की तुम्ही विशेष असे काय प्रकल्प राबवले आणि मग पुढं भविष्यात तुम्हाला संधी मिळाली तरी या 5 प्रभागासाठी म्हणजे वेगवेगळ्या आता 5 प्रभागाचा 1 प्रभाग बनलाय त्यासाठी तुम्ही काय विजन देऊ शकता हेही समजेल आमच्या दर्शकांना. गेली 10 वर्ष माझ्या प्रभागातून जर तुम्ही कामं बघितली की रस्ते, लाईट्स, पाणी, गटर हे माझ्या प्रभागात पूर्ण झालेलं आहे. माझ्या प्रभागात साळुंखे नगर 76 नंबर जो होता त्यामध्ये पाण्याचा जो प्रॉब्लेम होता तो आम्ही 2018-19 मध्येच सोडवलेला आहे आणि तुम्ही आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून आणि बंटी पाटलांच्या संकल्पनेतून आपल्या तात्याच्या मोहिते कॉलनीमध्ये 3 कोटीची आम्ही बाग केलेली आहे. तशी आज कोल्हापुरामध्ये कुठेही बाग नाही आहे. ती एक केलेली आहे. परत साळुंखे नगरमध्ये 50 लाखाचा आम्ही ऑक्सिजन पार्क तयार केलेला आहे. परत ज्येष्ठ नागरिकांना आज ज्येष्ठ नागरिकांची संख्या पण खूप आहे. त्यांच्यासाठी हॉल सेपरेट करून दिलेला आहे. महिलांसाठी साळुंखे नगरमध्ये तुम्ही तिथं त्यांच्यासाठी वेगळे हॉल. परत आज युवक वर्गासाठी लहान मुलांसाठी पण बाबा त्यांच्या लहान मुलांना खेळण्यासाठी पण आम्ही
त्या पद्धतीनं बागेमध्ये खेळाचं साहित्य उपलब्ध केलं. म्हणजे सगळं वर्गाचा आम्ही विचार करून आमच्या प्रभागामध्ये कामं केली. आता माझा एक प्रामुख्यानं प्रश्न आहे आणि तो सातत्यानं जनतेतून पण जनतेलाही अपेक्षा आहे की तुम्ही समोर यावं, तुम्ही व्यक्त व्हावं. पण आजपर्यंत मी पण वैयक्तिक कधी कधी तुम्हाला बोलून दाखवले की तुम्ही कॅमेऱ्यासमोर का येत नाही, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, सोशल मीडियाच्या आणि कॅमेऱ्याच्या समोर न यायचं असं कारण काय आहे की आम्हाला ती भाजपसारखी एक संस्कृती नाही की दोन बल लावले आणि त्याचे आताच्या सोशल मीडियात म्हटलं की रील केलं आणि सोशल मीडियावर टाकलं, मी एवढी कामं केली आणि कुठंतरी एक झाडू घ्यायचा आणि स्वच्छतेचं दाखवायचं आणि त्याचं सोशल मीडियामध्ये एवढा आताच्या युवा पिढीला सोशल मीडियाची अट्रॅक्शन आहे, त्यात गवगवा करायचा. हा आमचा काँग्रेसचा पहिल्यापासूनच हे नाही आहे, मुद्दा नाही आहे. काँग्रेस आणि बंटी साहेबांचं एकच त्याच्या मागचा हेतू आहे की तुम्ही माणसांची, नागरिकांची कामं करा, त्या कामातून नागरिकांना तुमची ओळख झाली पाहिजे. हे त्याच्या मागाने ज्या त्या कॉलनी परिसरामध्ये आम्ही केलेली कामं बोलतील येणाऱ्या निवडणुकीमध्ये की प्रभाग क्रमांक 76 साळुंकेनगरमध्ये जेवढी कामं झालेली आहेत तेवढी कामं ह्या उपनगरमध्ये कुठेही झालेली नाहीत. हे नागरिकच येणाऱ्या काळात सांगतील असं मला त्या बाबतीत ठाम विश्वास आहे. म्हणजे आज आपल्या दर्शकांना सुद्धा प्रश्न होता की धीरज पाटील साहेब कॅमेऱ्यासमोर का येत नाहीत, तर त्याचंही आपल्याला उत्तर मिळाले आहे. म्हणजे इतरापेक्षा आपण आपल्या कामावर फोकस करावा. जनतेला 10 वर्ष काय काम केलं याची जाणीव आहे आणि त्यांना स्वतःचा आत्मविश्वास आहे की मी चांगल्या स्वरूपाचं काम केलेलं आहे, म्हणून ते आजपर्यंत कॅमेऱ्यासमोर येत नव्हते. त्या पुढचा प्रश्न माझा असा आहे की भविष्यात तुम्हाला जनतेने संधी दिली आणि ती संधी दिल असे वातावरण दिसतंय तुमच्याकडे, कारण तुम्ही 10 वर्षाचा अनुभव, आता जे लोकांपर्यंत तुमचं काम पोहोचतील आणि इथून पुढं आताची जी हालचाल दिसते, तुम्ही मगाशी मला ऑफ कॅमेरा पण म्हटला की बंटी साहेबांचं तुमच्यावर वैयक्तिक जास्त प्रेम आहे आणि तुमच्यावर विश्वासही आहे, त्यातून तुम्हाला तिकीट मिळण्याची संधी अग्रेसर दिसते असं तुमच्या बोलण्यातून मला आलेलं आहे. तर भविष्यात तुम्हाला नागरिकांनी संधी दिली तर काय असं वाटते की मी हे 10 वर्षात केलं ना, आता ही शिल्लक आहे, ते विजन ठेवून तुम्ही या प्रभागासाठी काम करणार आहात? जसं कोल्हापूर शहरासाठी बंटी साहेबांचं विजन आहे आणि त्यातल्या विजनमधला एक काम म्हणजे थेट पाईपलाईन. जसं बंटी साहेबांचं विजन म्हणून अंगावर घेऊन काम केलं आणि काम पूर्ण केलं, तसं माझ्या प्रभागातून आता प्रभाग क्रमांक 20 हा फार मोठा झालेला आहे कोल्हापूर शहरातला. यामध्ये काय उपनगराचा भाग 100% आहे. ह्या उपनगरात काम करताना ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक यांचा तिघांचा विचार करून जेवढं जास्तीत जास्त कामं करून घेणे महापालिकेच्या माध्यमातून. आणि एक विजन म्हटलं की आमच्या इकडे अजूनसुद्धा मी आता बघितलं ते जीवबानांना असू दे, सुर्वेनगरचा प्रभाग असू दे, आज की तिथं एवढं अजून हे झालेलं नाही, कामं झालेली नाहीत. म्हणजे अजून तिथं रस्ते, पाणी, लाईट, गटर. आता आम्ही तिथं गेल्यानंतर तिथल्या महिला आम्हाला बोलतात की अजून आमच्याकडे रस्ते नाहीत, अजून आमच्याकडे बस येत नाही. ह्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या सगळ्या येत्या 5 वर्षात पूर्ण करून द्यायची जबाबदारी आम्ही घेणारच आहे आणि ते करून दाखवणारच आहे. म्हणजे प्रभागातल्या आताच्या सध्याच्या घडीला तुम्ही प्रत्येक प्रभाग 5 मध्ये आपली फेरफटका ठेवून पुढच्या राजकारणाची राजनीती म्हणतात त्याचे आराखडे अंतर्गतरित्या तुम्ही चालू ठेवलेले आहेत. असं म्हणजे आताच्या तुम्ही जे वर्णन केलं प्रभागाची, त्यातून असं दिसतंय की तुम्ही गोपनीयरित्या तुमच्या भेटीगाठी आणि यंत्रणा तुम्ही चालू केलेल्या आहेत. आपल्याला, आपल्या दर्शकांना हेही समजून आलं असेल की आपण जे धीरज पाटील साहेबांच्या बाबतीत आराखडे मांडत होतो तर ते आराखडे पूर्ण चुकीचे होते. त्यांनी गोपनीयरित्या आपलं राजकीय कौशल्य वापरून आपली यंत्रणा सक्रिय ठेवलेली आहे. त्याच्यामुळे भविष्यात अनेक काँग्रेसमध्ये धक्कादायक निर्णय लागून धीरज पाटील साहेब हे उमेदवारी आपली निश्चित करतील आणि त्यांना उमेदवारी मिळावी अशी शुभेच्छा देऊन आपण थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.